बुलेटिनच्या सुरुवातीलाच युद्धाबाबत मोठी बातमी आहे। इराण आणि अमेरिकेमध्ये मोठा करार झालेला आहे। इराणने आश्चर्यकारक भेट दिल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केलाय। करार आण्विक नाहीये तर तेल आणि गॅसशी संबंधित असल्याचा दावाही डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। तर आखाती युद्धाची तीव्रता एका बाजूला वाढत असताना ही एक खूप मोठी बातमी येते। अमेरिका आणि इराणमध्ये मोठा करार झाल्याचा दावा आता डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे। यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांचा असाही दावा आहे की इराणने एक आश्चर्यकारक अशी भेट दिलेली आहे। त्यासोबतच हा करार आण्विक नाहीये तर तेल आणि गॅसशी संबंधित असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। I don't trust anybody. I don't trust you. I mean, that's only because I know you. But if I didn't know you, I'd probably have more trust. But I don't trust anyone. Why bother Why do talking you? to them Why then? do you say that? Why do you say what makes you trust? Do you think I trust them? I don't trust them Then why bother talking to them? because they're going to make a deal. They're going to make a deal. They did something yesterday that was amazing. Actually, they gave us a present, and the present arrived today. It was a very big present worth a tremendous amount of money. And I'm not going to tell you what that present is, but it was a very significant prize. And they gave it to us, and they said they were going to give it. So that meant one thing to me: we're dealing with the right people. Nuclear related? No, it wasn't nuclear related. It was oil and gas related. And it was a very nice thing they did. आखाती युद्ध आता युद्धविरामाकडे जाताना दिसतंय। चर्चांचे वारे वाहू लागलेत। युद्धाच्या 26व्या दिवशी दोन्ही बाजूंनी तुर्तास कोणताही मोठा हल्ला झालेला दिसत नाहीये। चर्चेतून तोडगा निघेल, युद्धविराम होईल असा विश्वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलाय। युद्धाच्या 26व्या दिवशी हल्ल्यांची संख्या मोठ्या संख्येने घटलेली आहे। इराणकडूनही अमेरिका आणि इस्रायलकडूनही कोणतेही मोठे हल्ले झालेले नाहीयेत। चर्चेतूनच युद्ध थांबेल असा विश्वास डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे। तर युद्धाच्या 26व्या दिवशी आणखी एक मोठी बातमी येते। अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स हे अमेरिकेतून इराणी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर येते। व्हान्स याच आठवड्यात पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादचा दौरा करतील। इस्लामाबादेत दोन्ही देशांची याच आठवड्यात चर्चेची फेरी होण्याची शक्यता आहे। व्हान्स यांनी काल इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी चर्चा केली आहे। त्याआधी ट्रम्प आणि पाकिस्तानी लष्कर प्रमुख मुनीर यांच्याशी चर्चा झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।